मी त्यांना कागदपत्र दिलेत, ती सगळीच्या सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर घेतील. धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा तातडीने घेणं आवश्यक आहे. उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटून हे सगळे कागदपत्र दाखवतो आणि योग्य तो निर्णय घेऊ, एकत्रितपणे घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे. सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पण त्याआधी त्यांनी सकाळी एक ट्विट करत संतोष देशमुख यांचं शवविच्छेदन ज्यांच्या देखरेखीखाली झालं त्या डॉक्टर अशोक थोरात यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं होतं ते पाहूया. हॉटेल पियुष इन हे अंबेजोगाई इथलं हॉटेल कोणाचं आहे? आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर अशोक थोरात यांचं हे हॉटेल आहे असा दावा दमानिया यांनी केला होता. हे बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत, त्यांची चौकशी व्हायला हवी. त्यांच्याच देखरेखीखाली संतोष देशमुख यांचं शवविच्छेदन झालं. वाल्मिक कराड याला 2दा रुग्णालयात आणण्यात आलं, ICU मध्ये ठेवण्यात आलं आणि पूर्वी हे आरोग्यमंत्री मुंदडा यांचे OSD होते. पण मग बीडहून त्यांची नाशिकला बदली केली गेली आणि आता मोठ्या आशीर्वादाने पुन्हा बीडमध्ये त्यांचं आगमन झालं आहे असा आक्षेप अंजली दमानिया यांनी नोंदवला होता. पण त्यांच्या या आक्षेपाला आता सुरेश धस यांनीच उत्तर दिलंय. चुकीचं आहे बरं का. मला काय त्यांच्याबरोबर भांडण करत नाही बसायचं. अंजलीताईंना मला सांगायचं आहे की CS हा व्यक्ती अतिशय चांगला आहे. ते सध्या आता परदेशात गेलेले इथं नाही आहेत. त्यांचे सबऑर्डिनेट कोणी काम करत असतील मला माहिती नाही, परंतु संतोष देशमुखचा PM रिपोर्ट बिलकुल छेडखानीचा वगैरे नाही, अतिशय प्रॉपर तयार केलेला आहे. आणि समजा अंजली दमानियांना, आम्हाला तर कोणाला ऑब्जेक्शन नाही आहे, देशमुखांच्या कुटुंबियाचं काही ऑब्जेक्शन नाही आहे त्याच्या बाबतीत. आणि 8 पानी जो PM रिपोर्ट आहे तो परफेक्ट PM रिपोर्ट आहे, त्याच्या बाबतीत आमचं कोणाचं काही दुमत नाही. आणि जर त्यांचं दुमत असेल तर व्हिसेरा अजून प्रिझर्व आहे ना, व्हिसेरा 6 महिन्यामध्ये कधी बी आपल्याला परत रिचेक करता येतो. त्यामुळं माझं मत आहे की त्यांचं हॉटेल हे बघा असंच होतं आहे. कोणाला तरी त्यांच्याबद्दल जिलोशी असली की त्यांनी कागद गोळा करायचे, त्यांचा कुठेतरी फोटो काढायचा. आता सरकारी डॉक्टरचा दवाखाना आहे, कोणत्या सरकारी डॉक्टरचा दवाखाना नाही मला सांगा ना. ते सरकारी डॉक्टरवरती कारवाई करायचं म्हणल्यावर महाराष्ट्रात डॉक्टरच शिल्लक राहायचा नाही. त्याच्यामुळं एकटा काय त्यांचा नाही. आणि CS ते इथे आल्याच्या नंतर मागंसुद्धा त्याने अतिशय सुंदर काम केलेलं आहे. आणि आत्तासुद्धा ते आलं की OPDच वाढती कोण आणि डिलिव्हरी वाढती इतके मोठ्या प्रमाणात. बघा ना फरक, मधल्या कालावधीत ते नव्हते ना, त्या कालावधीत पुन्हा पेपरला बातम्या यायला सुरुवात झाल्या, पुन्हा TV ला बातम्या आल्या. अशोक थोरात आल्यापासून बातम्या आहेत का? अशोक थोरात आल्यापासून माझं त्याचा काय फारसा संबंध बी नाही. मी कधी त्याच्या बिचाऱ्याच्या बदलीला प्रयत्न केला नाही किंवा पत्र बी दिलेलं नाही. परंतु रिपोर्ट जो आहे, तुम्ही सगळे पत्रकार आपले बीडचेच आहे, तुम्ही जाऊन बघा ना, दवाखान्यात स्वच्छता वाढले का नाही, आमकं झालं का नाही. आता हे जे वाल्मिकांना कराडांना तिथं आणलं याच्याबद्दल जे ऑब्जेक्शन असेल तर ते आता परदेशात आहेत. त्यांच्या जागेवर सबऑर्डिनेटने कोणी निर्णय घेतला असेल, जर चुकीचा निर्णय घेतला असेल तर ते कारवाईस पात्र होतील. परंतु माझं मत असं आहे की आरोपी जरी कोणी असला तरी त्याला मानवी हक्काप्रमाणे किंवा न्यायालयाने परमिशन दिल्याच्या नंतर त्याचं मेडिकल चेकअप होणं हा त्याचा अधिकार आहे. आणि आता मला वाटतं रिपोर्ट सगळे नील आले तर त्याला जेलमध्ये घाला. आता अंजली दमानिया सुरेश धसांच्या या आरोपाला काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा. पाहत राहा लोकमत.com.